सरकार, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या लोकांच्या सेवेसाठी आहेत. या संस्थात काम करणारे अधिकारी, कर्मचारी हे साहेब नसून लोकसेवक आहेत. विशेष करून याचे भान एसी केबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे. या अधिकाऱ्यांनी मालक असणाऱ्या जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यायची असते. जनतेला चांगली सेवा देण्यासाठीच या साहेब लोकांना म्हणजेच लोकसेवकांना गलेलट्ट पगार, शासकीय भाषेत वेतन दिले जाते. सध्या पनवेल महानगरपालिका जनतेला चांगली सेवा न देण्याबाबत चर्चेत आहे. लोक पैसे देत आहेत, पण मनपाची ते पैसे घ्यायला मंगळवार दिनांक 18 जून रोजी अनास्था दिसून आली. लोकांचे हे पैसे म्हणजेच टॅक्स. हा टॅक्स भरण्यासाठी खारघर शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. मात्र या प्रतिसादाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार पनवेल मनपाकडून होत आहे. मंगळवारी खारघरवासियांची टॅक्स भरण्यासाठी मोठी गर्दी होती, परंतु मनपाने टॅक्स घेण्यासाठी एकच काउंटर ठेवला होता. या एकच काउंटरवरून कर्मचाऱ्याचे काम प्रचंड संत गतीने सुरू होते. त्यामुळे नागरिकांच्या रांगा मोठ्या प्रमाणात कार्यालय आणि कार्यालयाच्या बाहेर होत्या. वस्तुतः टॅक्स हा मनपाचा एक प्रकारे निधी आहे. हा टॅक्स लोक स्वतःहून भरतायत, तेव्हा लोकांना योग्य सेवा म्हणून पनवेल मनपाने येथे 2 ते 3 काउंटर सुरू करणे आवश्यक होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा काउंटर नव्हता. एसी केबिन मध्ये बसणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांचे कायदे माहीत नाहीत का? ते कायदे त्यांनी माहिती करून घ्यावेत. महत्वाचे म्हणजे येथे पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. एकंदर पनवेल मनपाच्या यथांग सुंदर कारभाराचे दर्शन मंगळवारी झाले. दरम्यान टॅक्स बाबत पनवेल मनपाची असलेली अनास्था पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी केले. त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली माहिती पनवेल मनपाच्या कारभाराची वाभाडे काढणारी ठरत आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.